नमस्कार, तुमचं स्वागत आहे चैतालीस किचन डायरीजमध्ये। मुलांना जास्तीत जास्त भाज्यांपैकी एक मसाला भेंडी आवडते आणि एक आवडते म्हणजे पनीरची मसाला पनीर। तर मसाला पनीर आज आपण बनवणार आहोत इथे मुलांची आवडती रेसिपी। तर आपण आजच्या रेसिपीला सुरुवात करून घेऊया। सर्वप्रथम आपण पनीरसाठी मसाला पनीरसाठी लागणारा मसाला तयार करून घेऊ। तर मी एक कढई इथे तापवायला ठेवली, त्याच्यामध्ये थोडं तेल टाकून घेते। पहिले आपण मसाला तयार करण्यासाठी थोडे खोबऱ्याचे काप घेतले मी इथे। खोबऱ्याचे काप आपण पहिले परतून घेऊया थोडे लालसर। ठिकाणी आपण तुम्ही पाहू शकाल की आपले खोबरं परतून झालेलं आहे लालसर। मी हे ग्राइंड करून घेते मिक्सरच्या पॉटला तोपर्यंत। त्यानंतर आपण टाकू चण्याची डाळ। चण्याची डाळ पण टाकून थोडी भाजून घेऊया। लालसर झालेली आहे आता आपली चण्याची डाळ पण लालसर झाली आहे, ती आपण काढून घेऊया। छान लालसर होऊ द्यायची, म्हणजे छान कलर येतो भाजीला। आता थोडा कांदा घेतला मी, एक कांदा घेतला आहे इथे, तो पण आपण छान लालसर भाजून घेऊया। त्यातच मी लसणाच्या पाकळ्या घेतल्या 10-12, अद्रक आणि जिरं, लसण अद्रक आणि जिरे ते पण टाकून घेते, ते पण याच्यात परतून जाते, छान भाजून जाते। आपण हे लाल होईपर्यंत भाजून घेऊ, तोपर्यंत मी इथे खोबऱ्याला ग्राइंड करून घेते। आता आपला कांदा लाल होत आलेला आहे। मी इथे खोबऱ्याची आणि डाळीची पहिले वाटण तयार करून घेतलं, एकदमाने हे ग्राइंड होणार नाही म्हणून। आता यामध्येच आपण हे सगळं सारण टाकूया, कांदा, लसूण आणि अद्रक आणि जिरं टाकलेलं, आणि ते पण आपण छान ग्राइंड करून घेऊया। तुम्ही पाहू शकाल आपण सगळं वाटण करून घेतलेलं आहे तयार। मी इथे आता घरी एवढं अर्धा पाव पनीर अवेलेबल होतं, तेवढ्या पनीरची बनवते आहे। तर पनीर कधी पण पहिले स्वच्छ धुवून घ्यायचं, आपण बाहेरून आणतो तो, आणि त्यानंतर आता याचे मी काप करून थोडं पहिले फ्राय करून घेते, त्याच्यातच मग आपण भाजी करायला घेऊ। पनीर छान धुवून थोडं त्याला सुकू द्यायचं पाणी, म्हणजे ते छान फ्राय होते। आता आपण ते थोडं फ्राय करून घेऊ। लहान माझ्या मुलांना हे असं पनीर कच्चं आवडत नाही, म्हणून मी थोडं फ्राय करून घेते। ज्यांना कच्चं आवडते ते कच्चंही टाकतात, पण थोडं फ्राय केलं तर छान लागते भाजी आणखी। तर या ठिकाणी आपलं पनीर पण फ्राय करून घेतलं, छान लालसर झालेलं आहे, एकदमही नाही होऊ द्यायचं। आता ते मी बाहेर काढून घेते तेलाच्या। आता आपण भाजी करायला घेऊ। तेल तापायला ठेवलं, वाटण केलेलं आपण याच्यामध्ये आता टाकून घेऊया तेलामध्ये, आणि छान परतून घेऊया। आपण हे संपूर्ण मिश्रण छान भाजून घेतलं, तर आता हे लालसर झालेलं आहे। आता आपण याच्यात मसाले टाकून घेऊया। तिखट, त्यानंतर हळद, धणेपूड आणि मीठ चवीनुसार टाकायचं, आणि हे छान परतून घेऊया। मी एका टोमॅटोची प्युरी काढून घेतली आहे मिक्सर मधूनच, तर आता ती आपण याच्यामध्ये ऍड करू। आणि छान याला आता 5 मिनिटं शिजू देऊया। या ठिकाणी तुम्ही पाहू शकाल आपण आता टोमॅटोची प्युरी टाकली, आणि संपूर्ण तिखट, हळद, मीठ, धणे जिरे पूड हे मसाले टाकून घेतले, आणि छान हे परतून घेतलं 5 मिनिटं। आता आपण याच्यामध्ये मी इथे एकीकडे गरम पाणी करायला ठेवलं, गरम पाणी याच्यात सोडूया, म्हणजे छान रस्सा छान फोडणी बसली पाहिजे आपल्याला। आता आपण हे छान परतून घेऊया। आता हे झाकून ठेवूया आणि याला थोड्या वेळ शिजू देऊया, म्हणजे छान ग्रेव्ही उतरते त्यावर।
या ठिकाणी आता तुम्ही पाहू शकाल छान तर्री आलेली आहे आपल्या भाजीला आणि गाढाही झालेला आहे आपला रस्सा छान मसाला। आता आपण याच्यामध्ये गोडा मसाला टाकून घेऊया, शेवटी टाकायचा तो, छान स्वाद उतरतो आणि छान परतून घेऊया आणि 2 मिनिटं शिजलं की आपली ग्रेव्ही तयार झालेली आहे। मग आपण यामध्ये पनीर टाकून घेऊया। तर इथे गॅस बंद करून घेते आणि याच्यामध्ये आपण सांबार टाकून घेऊया आणि गॅस बंद करून देऊ आणि याला थोडं थंड झालं की आपण याच्यामध्ये पनीरचे तुकडे ऍड केले। तुम्ही पाहू शकाल आपली पनीरची भाजी तयार आहे। आपण आता त्याच्यामध्ये पनीरचे तुकडे जे फ्राय केले होते ते ऍड करून घेऊया आणि त्यानंतर हे सर्विंग बाउल मध्ये भाजी मी काढून घेते। आपण सर्विंग बाउल मध्ये काढून घेतलं आणि तुम्ही पाहू शकाल चमचमीत अशी मस्त मसाला पनीर तयार झाला आहे। लहान मुलांच्या दृष्टिकोनातून केलेलं आहे। थोडं तिखट कमी टाकलं आपण आणि याच्यामध्ये जर आपण थोडी कोणत्याही मसाल्यात ग्रेव्हीच्या मसाल्यात तुम्ही थोडी चण्याची डाळ भाजली आणि तिची पूड टाकली तर भाजीला छान कलर पण येतो आणि भाजीची ग्रेव्ही पण अशी छान दाटसर होते। जर आजचा तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका चैतालीस किचन डायरीजला। परत भेटू